नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जीव गेला तरी चालेल, धनत्रयोदशीच्या दिवशी या 3 वस्तू कोणालाही चुकूनही देऊ नका. 99% लोकांना माहीत नाही. तर देवी लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातूनच झालेली आहे. जशी की धन्वंतरी देवी ही देखील समुद्र मंथनातूनच उत्पत्ती झालेली आहे. तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी आपण आपल्या घरातील धनाची पूजा करत असतो. धन्वंतरीची, आरोग्य देवीची जी पूजा आहे, वनस्पती देवी तिची पूजा देखील करत असतो. तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कुणी किती मागो, आपल्या घरातील 3 वस्तू चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जात असते, लक्ष्मी नाराज होते, त्यामुळे ह्या वस्तू कुणाला देऊ नका. सर्वात अगोदर आपल्याला घरातील जे आपलं मीठ आहे, तर हे देखील कुणाला द्यायचं नाही. मीठ हे समुद्र मंथनातूनच आलेलं आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झाली असल्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मीठ देखील तिने सांजेला किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी कुणी मागितलं किंवा उधार मागितलं तरी देऊ नका. दही, दूध, तेल किंवा आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे पैसे जरी तिने सांजेला कोणी उधार मागितले तरी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी कुणालाही द्यायचे नाही. 99 लोकांना माहीत नाही, लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात दारिद्र्य राहील, त्यासाठी आपल्याला ह्या 3 वस्तू आहेत, तर त्या कुणालाही धनतेरसच्या दिवशी द्यायच्या नाही.